हॅलो नमस्कार. तर तुमच्या सेकंड पार्टमध्ये स्वागत आहे. तर आम्ही पोचतोय ताईच्या घरी. तर हे आहे तनिषा आणि अद्वैतच्या आत्तूचं घर महाबळेश्वरचं. बाहेर पडलं अंडा नको नको नको, हात नाही. गरम गरम. पिवळा नाही खात. मच्छी दे अर्धा किलो खाय. चिकन मटन चिकन पण खातो. चिकन म्हणजे असं फ्राय केलेलं. ही आहे आनंदी आणि नीरव, तनिषा आणि अद्वैतच्या आत्याची मुले. सर्वजण जातात गार्डन मध्ये खेळायला. चला बाय. अजिबात नाही. अरे खरं जायचंय आईच्या इथे आले आणि इथे येणार नाही असं होईल का? कारण गार्डनमध्ये खूप सारी फुलझाडे आहेत जी मला खूप आवडतात. त्यांना बघितलं की मन प्रसन्न होतं, कारण मला फुलझाडे लावण्याची खूप आवड आहे. या फुलांची नावे जर तुम्हाला माहीत असतील तर प्लीज कमेंट करून सांगा. या दोघींची इकडे एक्सरसाइज चालू आहे. या दोघींना बघितल्यानंतर नीरव सुद्धा एक्सरसाइज करायला आला, पण त्याची काय हाईट पुरत नाहीये. हे आनंदी हे सगळं करण्यामध्ये एक्सपर्ट झाले, कारण ती रोज इथे वावरते. पण तनिषाला काही जमत नव्हतं. तिने काही प्रयत्न सोडले नाहीत आणि तिने करून दाखवलं. ही सर्व शोपीसची झाडे आहेत. हा ताईच्या येथील कॉटेज आहे. महाबळेश्वरला फिरायला येणारी माणसे इथे रेंटवरती राहतात आणि त्यांचं जेवण वगैरे ताई आणि भाऊजी बघतात. त्याच्याच बाजूला गार्डन आणि फुलांची झाडे आहेत.
वेतला आनंदीची खेळणी सापडली आणि तो खेळायला बसला. त्याने किती छान मांडणी केली. त्याला माहीतसुद्धा नाही की किचनमध्ये कसं लावतात, तरीसुद्धा त्याने छान असं किचन सेट केलं. आम्ही विचार केला ताईला घेऊन फिरायला जाऊया, म्हणून आम्ही महाबळेश्वरच्या गार्डनमध्ये आलो. मी पहिल्यांदाच या गार्डनमध्ये येते. तुम्ही जर महाबळेश्वरला फिरायला आला असाल तर या गार्डनमध्ये आलात आहात का, नक्की सांगा. अद्वैत रडतोय कारण त्याला गार्डनच्या समोर खेळणी दिसली होती आणि त्याला ती हवी होती. अद्वैतला कसा बसा शांत केला आणि गार्डनमध्ये निघालो. हे बस ससा, रॅबिट रॅबिट. पाणी बघून भीतीच वाटते. हे आहे महाबळेश्वरमधील वीणा लेक, जे गार्डनच्या बाजूलाच आहे. इथे बोटिंग वगैरे केल्या जातात. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की बोटिंग वगैरे चालू आहे. या गार्डनमध्ये मुलांना खेळण्यासाठी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत आणि मोठ्या माणसांसुद्धा ॲक्सरसाइज आहेत ज्या तुम्ही करू शकता. आणि असं नाही की लहान मुलांसाठीच आहे, तर मोठ्यांसाठी सुद्धा इथे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. तर तुम्ही नक्की या गार्डनला व्हिजिट करू शकता. खूप सुंदर आहे. एक्सरसाइज आहेत त्या सगळ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू सुद्धा आहे या गार्डनमध्ये. तो त्या पोरींच्या मागे. बाबू पथकवाल्या तुला मासे मारा यायचंच नाही तर हो म्हातारा येतो मग मासे मारा यायचं म्हातारा इकडे मासे मग तिकडे बसायचं. अद्वैत होय बदकवाली बोट बाबू बदकवाली बोट बाबू मला बघ फोटो काढतो. बदकवाली बोट हो बदक किती घेतात बाबू ये चल. ते बोलतात ना थांबून थांबून इतक्या लागतात. किती टेन्शन मध्ये येतो. घेऊया. काल पण काहीतरी बघितलं ना मुंबईवर येताना कधीतरी, तेव्हा पण लागेल तर चला चला.
सेल्फी काढा. आपलं कोण काढायचं. सोनू बस पुढे ये ना. वाव नाईस. छान आहे ना. खॉट खॉट म्हणतोय. तू काय खातो. काय खातो. चॉकलेट खातो. हे बघ किती छान आहे. वाव. फोटो काढूया आपल्या दोघांचा. फिरो फिरो फिरो. काय बोललं ऐकलंस. पिकाचू पाहिजे. आऊ! बघितलं. चला कम कम भागो 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 भागो. पळ पळ तू पण पळ. पळ पळ. काय केलं. अद्वैत चालला आता. खेळणी गेला. अद्वैत कुठे चालला. पापाचा थोडा चेहरा उतरलेला होता कारण अद्वैतने खूप सतवलं होतं त्यांना. हे सर्व लकी ड्रॉ वाले गेम्स आहेत जे गार्डनच्या समोरच आहेत.
आम्ही पोचलो महाबळेश्वरमधील हॉर्स रायडिंग पॉईंटला. मला इथे तनूसोबत एक फोटो काढायचा होता, कारण तनू 1 वर्षाची होती तेव्हा मी तिला घेऊन फोटो काढला होता हॉर्सवरती. मला रिक्रिएट करायचा होता, पण त्यांनी खूप जास्त चार्जेस सांगितले. कसं करतो बाबू? कसं करतो? कसं करतो? कसं करतो हॉर्स? अद्वैतने आत्तापर्यंत बुकमध्ये हॉर्स बघितला होता आणि आज रिअल बघतोय, म्हणून तो थोडासा शॉक झालाय. कसं करतो बाबू हॉर्स? बघ. इनकी लड़की है. और ये मेरा है. ये लड़का है. बड़े बड़े रिंग डाले ले. हमारे साइड है. यात रहते लगता तुम लोग है ना? मामलेश्वर में रहते हैं. ठंडी कितनी है? किधर रहते? हाँ. पप्पाने सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेतली आणि ही आईस्क्रीम ओरिजिनल फ्रूटची आहे, स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी. अरे 2 जण खात होते. खूप फिरलो, मग ताईला तिच्या घरी सोडलं, कारण आम्हाला तिथून मुंबईला निघायचं होतं. चिटकायचं नाही हातावर. बाय बाय. वर्डन फुल का नाही घातलं? चला, आमचा मुंबईचा प्रवास सुरू झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया. ढग इतके सुंदर दिसत होते. त्या ढगांच्या आतून सूर्यप्रकाशाची किरणे येत होती आणि ते एकदम 3D लुक देत होतं. पोलादपूरवरून खाली उतरल्यानंतर आम्ही पोचलो मुंबई गोवा हायवेच्या रोडला.
जायचा. मुलांना भूक लागली होती म्हणून आम्ही गाडी थांबवली आणि त्यांना खाऊ घातलं. ही थंड होती. तिकडे बसता. तिकडे पण गाड्या येतात. दीदी व कशी खाते. ऑमलेट खाणार ऑमलेट. कुठे आलं? मुंबई. आम्ही पोचलो आहे आरे कॉलनीमध्ये. तर थोड्याच वेळात आम्ही आमच्या घरी पोचणार आहोत. आमचा महाबळेश्वर टू मुंबईचा प्रवास खूप छान गेला. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.